राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आज सकाळी फेसबुकवर मला एक छायाचित्र पाहण्यात आलं. ते छायाचित्र तुम्ही पहा. त्या छायाचित्रामध्ये आपल्या नैसर्गिक राजकीय मित्रासोबत उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे किती आनंदी दिसत होते. आणि मला त्याच वेळेस सुप्रसिद्ध उर्दू शायर अब्दुल हमीद, ज्यांचा तखल्लुस अदम असा होता, त्यांनी एक शेर म्हटलेला आहे, सिर्फ एक कदम उठा था गलत शायराहे शौक में, मंजिल तमाम उम्र मुझे ढूंढती रही. एक चुकीचं पाऊल, एक चुकीचा निर्णय तुम्हाला तुमच्या ध्येयापासून किती लांब नेतो. ध्येय समोर असतं पण तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत, पोहोचू शकत नाहीत. उद्धव ठाकरे, तुमच्या बाबतीत असंच झालं. 2019चा तो निर्णय अख्ख्या महाराष्ट्रानं महायुतीला 160 लोक निवडून दिले. महायुतीचे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी प्रत्येक जाहीर सभेत सांगितलं की देवेंद्र पुढचे मुख्यमंत्री आहेत. आपण त्या सभेला तर उपस्थित होतात, त्यावेळेस तुम्ही कसलाही आक्षेप घेतला नाही. पण जसंही भारतीय जनता पक्षाची आमदाराची संख्या 100च्या जवळपास घोटाळू लागली की तुमच्या वाईट सल्लागाराने तुमचे कान फुंकायला चालू केलं. 2-2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात तुम्ही असे कुठलेही निर्णय घेतले नाही की जनतेनं तुमचे निर्णय लक्षात ठेवावे. पण आज तुम्ही ज्या राजकीय संकटात आहात, दुर्दशेत आहात, याला कारण तुमचा तो चुकीचा निर्णय आहे. आणि मला सांगा, तुमचा तो सोकान्या, तुमचा तो शेंदाड शिपाई काय म्हणला, ऑपरेशन टायगरच्या अगेन्स्ट आमचं ऑपरेशन तुडवा. अरे कालच एकनाथजी शिंदेने एक ऑपरेशन केलं, कुणाला कळालं नाही. पेशंट कधी ऑपरेशन थिएटरमध्ये गेला, कधी ऑपरेशन झालं, कधी पेशंट ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आला, कुणाला कळालंच नाही. काल एक बातमी आली, उबाटा म्हणजे ते त्यांना एक वाईट वाटतं की ते म्हणजे उबाटा म्हणू नका, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाचे विधान परिषदेचे सदस्य सचिन आहेर यांनी शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज दाखल केला. त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि यापूर्वीच्या उपसभापती नीलमताई गोरे हजर होत्या. काहीच कळालं नाही हो. तुमच्या पायाच्या खालून सतरंजी काढून घेतली, तुम्हाला कळालं सुद्धा नाही. आणि तुम्ही काय म्हणताय, ऑपरेशन तुडवा. कोण तो तुमचा संजय राऊत आहे का? त्याच्या पार्श्वभागात दम, त्याच्या फक्त तोंडात जोर आहे. तुमचं दुर्दैव असे, ज्यावेळेस तुम्ही मुंबईत असताना उद्धव ठाकरे, त्यावेळेस तुमचे महाराष्ट्राचे खासदार फुटतात, आणि ज्यावेळेस तुम्ही मुंबई सोडून बाहेर जातात त्यावेळेस मुंबईचा आमदार फुटतो. आता माझं मत आहे, काही दिवस तुम्ही लंडनला जा, आराम करा, म्हणजे उरला सुरला गट सुद्धा आता फुटून जाईल. म्हणजे तुम्हाला काळजीच नाही, निवांत झोपील. आता कुणी राहिलंच नाही फुटायला तर काय. हवा संजय राऊत सुद्धा फुटेल. तुमच्यापाशी 20 आमदार आहेत, त्याला पुढच्या वेळेस राज्यसभेला जायला किमान 39 लागतात. कुठे आहेत तुमच्याजवळ? आता या 20 मध्ये सुद्धा राहतात का नाही कुणाला माहिती. याचं कधी तुम्ही आत्मपरीक्षण केलं? म्हणलं काय तो ऑपरेशन आमचं तुडवा. अरे संजय राऊत, तू एका खासदाराच्या घरावर गेलास का? अरे दगड सोड, तू कागदी बाण तरी मारलास का एखाद्या खासदार जे फुटलेत तुमच्यापासून? तुझ्या फक्त तोंडात जोर आहे.
आणि या तोंडाच्या तुझ्या अशा गटार गंगेमुळं अख्ख्या त्या शिवसेनेचं वाटोळं झालं. मला सांगा उद्धवजी, त्याच वेळेस जर तुम्ही एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं, मला आठवतं त्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो आणि तलाव पाळीजवळ आमची सभा झाली होती. त्यावेळेस मी म्हणलं होतं, एकनाथजी शिंदे तुम्हाला हे पवाराचे लेकरं मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, आणि तसंच झालं. तुम्ही जर त्यावेळेसच एकनाथजी शिंदेना मुख्यमंत्री केलं असतं तर या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री लाभला असता चांगला. तुमची संघटना फुटली नसती, संघटनेवर तुमचं नियंत्रण राहिलं असतं. तुम्ही जर महायुतीतून बाहेर गेला नसतात तर तुमचं बरंच काही कल्याण झालं असतं. पण मी म्हणलं ना की तुमच्या संघटनेमध्ये जो कली शिरलेला आहे संजय राऊत नावाचा, मला अजूनही आठवतं ती प्रदीप भिडेला त्यांनी दूरदर्शनवर दिलेली मुलाखत, ती शक्य झाली तर मी तुम्हाला दाखवतो. त्याने काय सांगितलं, शिवसेनेत किंवा राजकारणात उतरणं म्हणजे गटारीत उतरण्यासारखं आहे. तुम्ही राजकारणात केव्हा जाणार, म्हणजे शिवसेनेचं काही आमदारपद किंवा तुम्ही असं थेट काय विचारता की तुम्ही गटारात केव्हा उडी टाकला? अच्छा बापरे. तू उतरला आणि तुमच्या संघटनेची गटार केली त्यांनी, गटार. संजय राऊत, तुझ्या तोंडात एवढा दम आहे ना, तुझी हिंमत आहे का? सचिन आहेर विरुद्ध ऑपरेशन तुडवा करून दाखव. अरे ज्या सचिन आहेरचा मामा अरुण गवळी आहे त्याला डॅडी म्हणतात, दगडी चाळेत. तुझी हिंमत आहे त्याच्याकडे बघण्याची? तुझ्या फक्त तोंडात जोर आहे. तू गरीब कार्यकर्त्यांनाच धमक्या देत जा, तू काहीच करत नाहीस. तुझी हिंमत असेल तर तू राबवून दाखव. सचिन आहेरजी विरुद्ध तुडवा, ऑपरेशन तुडवा. तू कुणाच्या विरुद्ध करू शकत नाहीस. तू काय केलं, सगळी शिवसेना तुडून तुडून घाण करून टाकलीस. आणि उद्धव ठाकरे, आता तरी जागे व्हा, चुकीच्या निर्णयापासून वाचा. तुम्हाला उपदेश करावा असं माझं मत नाही. वय आहे का नाही हा विषय वेगळा आहे, पण तुम्हाला उपदेश आवडणार नाहीये. अहो रोज लोकांना भेटा. तुम्ही एका पत्रकाराला मुलाखतीत सांगितलं, त्या पत्रकाराचं नाव घ्यावं का नाही मला आता माहीत नाही, पण त्या पत्रकारांना मी ओळखतो. त्या पत्रकाराला तुम्ही म्हणले की मी जर रोज लोकांना भेटलो तर माझी किंमत कमी होईल. अहो हे ते सिनेमा जगात असतं हो. त्या सिनेमा जगातून बाहेर यावर तुम्ही ठाकरे लोक सामान्य जनतेशी नाळ जुळवून घ्या. ते सिनेमा जगात असतं, कमी भेटलं म्हणजे इज्जत राहतात. इथं रोज तुम्ही 10,000 लोकांना भेटले तर तुमची इज्जत वाढेल, कमी होत नाही. इथं उलट कमी लोकांना भेटलं तर तुमच्याविषयी समज, गैरसमज आणि तुमची प्रतिष्ठा कमी होते. हे साधं गणित तुम्हाला कळत नाही. आणि तुम्ही लोकांना भेटत नाहीत, बोलत नाहीत, आणि मग तुम्हाला कळतच नाही लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललंय ते. आणि हळूहळू तुम्ही विनाशाच्या गर्तेत जाऊन पडलात. कधीतरी तुम्ही आणि आदित्य ठाकरे बसून हा विचार करा की तुम्ही तो का वाईट निर्णय घेतलाय. आणि त्याच्यापासून वाचायचं असेल तर हे संजय राऊत सारखे लोक दूर करा. माझी माहिती अशी आहे की उद्या तुमचा अगदी खास अनिल परब सुद्धा तुमचा राहील का नाही सांगता येत नाही. कारण लोकांना कळून चुकलंय की तुमच्या सोबत जाणं म्हणजे राजकीय विजनवासात जाणं आहे. फार तर 2029 पर्यंत जे आमदार निवडून आले तेवढेच निवडून आलेले आहेत. कारण तुम्ही चुकीची पावलं उचलली. तुम्ही सत्तेत गेलात, मुख्यमंत्री पदाचा मोह तुम्हाला झाला, तुमचं संघटनेवरचं नियंत्रण तुमचं सुटलं, आणि त्यातच तुम्ही मुस्लिम धार्जनी निर्णय घ्यायला सुरुवात केली, मराठी माणसाच्या विरुद्ध निर्णय घ्यायला सुरुवात केली, राम राम म्हणणाऱ्याला हरामखोर म्हणायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तुमचा विनाश सुरू झाला. अजूनही वेळ गेली नाही. उरलं सुरलं अस्तित्व वाचवायचं असेल तर संजय राऊत सारखे बाहेर काढा आणि असलेल्या कार्यकर्त्याला जपून ठेवा, त्यांना बोला, त्यांची मनं जाणून घ्या. खरं म्हणजे हा उपदेश आता करण्यात काही अर्थ नाही. जिथं सगळंच वाटोळं झाले, थोडं बहुत वाचायचं असलं वाचवा. आणि संजय राऊत, मला पाहायचंय की तुझं ऑपरेशन तुडवा हे सचिन आहेरच्या विरुद्ध तू राबवू शकतोस का. नाही तर दगडी चाळीत नेऊन तुला अरुण गवळी काय करतील सांगता येत नाही. धन्यवाद.